चिंचणी वांगी पोलीस ठाणे हद्दीतील बलात्कार प्रकरणात आरोपीला न्यायालयाने 20 वर्षांची सक्त मजुरी, 50,000 रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 6 महिन्यांचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे। विटा येथील सत्र न्यायालयात तदर्थ 1 जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश UV इंदापुरे यांनी हा निकाल दिला। या प्रकरणातील आरोपी अजित विजय जाधव वय 32 राहणार तडसर तालुका कडेगाव याच्यावर चिंचणी वांगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमांसह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपीने अल्पवयीन पीडितेला धमकावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप होता। त्यानंतर पीडितेची प्रकृती बिघडून गर्भधारणा झाल्याचे समोर आले। या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव शिंदे व त्यांच्या पथकाने केला। या खटल्यात 6 साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली। पीडितेची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले। सरकारी अभियोक्ता विनायक देशपांडे यांनी काम पाहिले। खटल्याच्या सुनावणी दरम्यान पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवरकर तसेच अन्य पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले। न्यायालयीन कामकाजासाठी चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या पथकाने सहकार्य केले।